कोणच्या पोराला काम आहे त्या शेवगावमध्ये? काहीच नाही. टुकारवाणी मावा खात्यात हिंडतील. योग्य उमेदवार नगराध्यक्षपदासाठी कोण वाटते तुम्हाला? कोणता? विद्याताई लांडे. विद्याताई लांडे. आमचा उमेदवार एजाजभाई आहे पहिल्यापासून. एजाजभाईच. लांडे मॅडम हे उमेदवार योग्य आहे. अरुण भोमुंडे. आता विद्या गाडेकडे होते, त्यांचा फॉर्म यांनी बाद केला ना. ते नवीन चेहऱ्याला चान्स दिला तर काहीतरी होऊ शकतं शेवगावमध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बोलकी मैफिलमध्ये. आज आपण आलेलो आहे जुना बाजारतळ शेवगावमध्ये. तर आज जाणून घेऊयात लोकांची मते. नमस्कार. तर आता शेवगावमध्ये नगरपालिकेचे इलेक्शन लागलेलं आहे. तर काय वाटते तुम्हाला, जुन्या नगराध्यक्षांनी किंवा नगरसेवकांनी कामं केलेली आहेत का, किंवा येणारा नगराध्यक्ष कोण पाहिजे? काय वाटतं? नगराध्यक्ष शेवगावमध्ये कोणचंच काम नाही झालेलं. कोणचं काम झाले बरं? रस्ता नीट नाही आहे, पाणी नीट नाही आहे ना. लोकांना मेन प्रश्न कोणचा आहे? पाणी. बरोबर. जनतेला पाणीच भेटलेलं नाही. देवाने पाणी दिले अक्षरशः. इतका पाऊस झाला का देवाला केवलं आणि वाटलं की पाणी तरी द्यावं लोकाला. 21 नगरसेवक होते भाजपचे. काय काम केलं बरं आतापर्यंत? काहीच नाही. त्याआधी राष्ट्रवादी होते, त्यांनी पण काही कामं नाही केली. गटारी तुंबलेले आहेत अजून. रस्त्याचं एक पण काम नाही आहे. काय कामं केलेले शेवगावमध्ये यांनी? त्याच्यामुळे नवीन चेहऱ्याला का त्यांना संधी देण्यात यावी ही विनंती आहे जनतेला. नक्कीच नवीन चेहऱ्यासाठी नवीन चेहऱ्याला संधी मिळालीच पाहिजे. आणि आता काय वाटते तुम्हाला, आता कोणाचं जास्त वातावरण आहे? नगराध्यक्षपद कोणाकडे जाईल? आता विद्या गाडेकडे होते, त्यांचा फॉर्म यांनी बाद केला ना. बरोबर. तर ते आहेत का नाही सध्या? आता ते मला वाटतं अपक्ष म्हणून त्यांचा फॉर्म आहे अजूनही. मग आहे तर मग त्यांना द्यावा चान्स. असं आहे, ते नवीन चेहऱ्याला चान्स दिला तर काहीतरी होऊ शकतं शेवगावमध्ये. जुन्यांना चान्स देऊन पाहायला काही झालेलं नाही ना. मेन प्रश्न कोणता आहे शेवगावमध्ये? पाणी. पाणी 22 दिवसाला कसं काय येतं बरं? टोटल दिवस किती आहे? पुऱ्या जगामध्ये 22 दिवसाला नळाला पाणी येतं कुठंच येत नाही का? शेवगावची जनता आहे का मेंढ्यावानी सगळी? जिकडं मेंढ्यावानी तिकडं वळते ती. पण यांना मतदान काय फायदा झालेला आहे आजपर्यंत? नवीन चेहऱ्याला संधी दिली तर काहीतरी होऊ शकतं ना. MIDC शेवगावमध्ये यायला पाहिजे होते, आतापर्यंत नाही आलेली. कोणच्या पोराला काम आहे त्या शेवगावमध्ये? काहीच नाही. टुकारवाणी मावा खात्यात हिंडतील. आता सध्या नगरपालिकेचं इलेक्शन लागलेलं आहे. काय वाटते तुम्हाला, जे जुने नगरसेवक होते त्यांनी दिलेली वचनं पूर्ण झाली का? कशाचं? आमचं आता 10-15 वर्ष झाले आम्ही इथं राहतो. आम्हाला घर नाही, दार नाही. आता सध्या घर सारं पडलेलं आहे. माझं घरकुल सारे स्वतः येतात पुढं. घरकुल जर आले रे बा स्वतः त्यांचे तेच बांधून घेतात. आम्हाला घरकुल सुद्धा नाही. नगरपालिकेचं इलेक्शन चालू झालेलं आहे. तर काय वाटतंय तुम्हाला, जनतेचा कौल कुठे आहे? आणि कोणकोणते उमेदवार, समजा कोणता उमेदवार नगराध्यक्षपदाला योग्य आहे आणि कोणता निवडून येऊ शकतो? काय वाटतंय तुम्हाला, योग्य काम करणारा उमेदवार? योग्य उमेदवार आता सध्या भाजपा, राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेना आणि तुतारी वंचित बहुजन आघाडी. तसं बघायला गेलं तर चारही पण जे पक्ष आहेत त्यांचे जे उमेदवार आहेत ते पूर्ण टपच आहेत. त्याच्यामुळे असं पण काही सांगता येणार नाही की कोण याच्यामध्ये हे होऊ शकतो, निवडून येऊ शकतो. कारण आत्ताच्या घडीला सगळे टपच उमेदवारीची फाईट चालू आहे. पण आता योग्य उमेदवार शेवगाव शहराला कोणता पाहिजे तुमच्या मनाने? तुम्हाला कोणता पाहिजे? आता हे आत्ता सांगणं खूप अवघड आहे. कारण आम्ही व्यापारी हे जे आहेत सगळे पक्ष, या सगळ्या पक्षांच्या नेते मंडळींसोबत कॉन्टॅक्टमध्ये असतो कंटिन्यू. कोणत्या तरी एका पक्षाचं नाव घेऊन आम्ही बाकीचे नेते मंडळींना नाराज नाही करू शकत. हे तुमचं जो आहे प्रश्न, त्याचं उत्तर नाही देऊ शकत आपण. नगराध्यक्ष कोण होईल? जनता ठरवून आता. तर आता शेवगाव नगरपालिकेचं इलेक्शन लागलेलं आहे लगेचच. तर योग्य उमेदवार नगराध्यक्षपदासाठी कोण वाटते तुम्हाला? कोणता? विद्याताई लांडे. विद्याताई लांडे. तर काय काय ते काम करू शकतात आपले शेवगावमधले? जे अपेक्षा आपल्या रोड, पाणी, काय मूलभूत अपेक्षा आहेत? शॉपिंग सेंटर. शॉपिंग सेंटर पाहिजे. शॉपिंग सेंटर पाहिजे ना. आणखी काय काय पाहिजे? काय काय अपेक्षा आहेत तुम्हाला? पाहिजे, सुविधा पाहिजे, शैक्षणिक संस्था पाहिजे, आरोग्य सुविधा पाहिजे. आत्ताच शेवगाव नगरपालिकेचं इलेक्शन चालू झालेलं आहे. तर कोणता उमेदवार तुम्हाला पाहिजे आणि कोणता उमेदवार काम करू शकतो? लांडे मॅडम हे उमेदवार योग्य आहे शेवगावसाठी. आणि राजकारणाची पार्श्वभूमी त्यांना माहिती आहे. 25 वर्ष राजकारणाचा इतिहास आहे त्यांच्या मागं. आणि शेवगावमध्ये राष्ट्रवादी हे पारंपरिक पक्ष आहे. हे नवीन पक्ष कितीतरी आले आणि कितीतरी गेले. आणि गावाचा विकास आणि गावाची माहिती पूर्ण नॉलेज हे अरुण पाटील आणलेलं आहे. बरोबर आहे तुमचं. परंतु जनता असं सांगते की आता नवीन चेहरा पाहिजे त्यांना. तर त्याबद्दल काय मत आहे तुमचं?
आता नवीन चेहरा म्हणजे त्यांना अनुभव पाहिजे. चेहरे भरपूर नवीन आहे, पण अनुभव पाहिजे. आणि नवीन माणसाला 5 ते 10 वर्ष सुधारणारच नाही नगराध्यक्ष झाल्यानंतर. त्या गावाचा विकास करायचा म्हणल्यावर ज्याला अनुभव आहे तो कॅपेबल राहील उमेदवार. परंतु असं म्हटलं जातं की जे निवडून आले त्यांनी कामं केली नाहीत, त्यासाठी नवीन उमेदवार पाहिजे. आता काय झालं 2016ला इलेक्शन झाले, त्यानंतर 9-10 वर्ष इलेक्शन नाही झालं. हा गॅप पडला राजकारणाचा. आणि इथं म्हणजे प्रशासन होतं. इथं नगरपालिका कोणी नव्हतं, नगराध्यक्ष नव्हता, नगरसेवक नव्हते. प्रशासन असल्यामुळे काम जिल्ह्यातील चालले. आता जे नवीन बॉडी येईल त्या हिशोबाने थोडंच काम चालेल. धन्यवाद. तर आता लगेच इलेक्शन चालू झालेलं आहे शेवगाव नगरपालिकेचं. तर तुम्हाला काय वाटतंय नगराध्यक्ष कोण होईल? असे 5-6 उमेदवार आहेत. त्यात समजा अनुभव मुंडे आहेत आणि अरुण पाटील लांडे आहेत. त्याच्यानंतर याच्याच मामा आहेत. त्याच्यानंतर परत रिंकू फलके. तर काय वाटतं किसन चव्हाण एक आहेत. काय वाटतं तुम्हाला कोणता उमेदवार शेवगावसाठी योग्य राहील? आमचा उमेदवार एजाजभाई आहे पहिल्यापासून. एजाजभाईच ते निवडून येतील असं तुम्हाला वाटतंय? आमचे पहिले माजी सरपंच आहे आमचे. ते चांगले काम करतात. राहील काम करते, लपले नाही काही नाही. काय म्हटले? कधी घोटाळा नाही त्यांचा, काही म्हणजे काही अपराधपर नाही, काही नाही, चांगलं आहे. आमचा शिवसेनेचे अरुण भाऊ मुंडे बी आहेत. खूप कामगिरी चांगली आहे त्यांची आणि आम्हाला खूप चांगला प्रसिद्धात बी आहे त्यांचा. आमच्या वार्डामध्ये त्यांची खूप कामं केलेली आहेत आणि गरीब लोकांसाठी बी ते समाजाचं कार्य करण्याकरता असं कोणतं ठिकाणी नाही का तिथं त्यांचं नाव घेतलं जात नाही. परंतु समाज असं समजा समाजात येऊन मिक्स होणे आणि काम करणे हा वेगळा विषय आहे. काम करणार पाहिजे का समाजात फक्त मिक्स होणार उमेदवार पाहिजे तुम्हाला? जनतेला जो सांभाळण्याला जो जनतेच्या टायमावर हजर होणारा हा व्यक्ती जो आहे तोच समाजाला योग्य ठरेल. तर तुमचा मनातला उमेदवार कोणता? अरुण भाऊ मुंडे.